परदेशात हजारो हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्यांच्या रोपांची लागवड यांत्रिक पद्धतीने केली जाते। याच तंत्रज्ञानाचा आधार घेत अहमदनगर मधल्या कोपरगाव तालुक्यातल्या सांगवी भुसार इथल्या पंढरीनाथ मोरे या शेतकऱ्यानं 2008 मध्ये कांदा लागवड करणारे यंत्र तयार केलं। त्यानंतर या यंत्राचा अधिक प्रसार करण्यासाठी येवला इथल्या शेखर शिंदे या ITI झालेल्या युवा अभियंत्यावर त्यांनी या यंत्राची जबाबदारी सोपवली। शिंदे यांनीही या यंत्राला अधिक आधुनिक करत हे यंत्र इतर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले। कांदा लागवड यंत्र हे जे आहे ते बाहेर देशामध्ये बनवले जातात, आपल्या इकडे काही बनवलं जात नव्हतं। तर त्याचं बघून मी त्याच्यामध्ये एक नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आणायची म्हणून मी ते बनवले कांदा लागवड यंत्र। त्याला 5 लेबर लागतात, एका दिवसात ते 1.5 एकर लावतात। त्याला एका एकरामध्ये कमीत कमी खर्च येतो 2000 रुपये आणि असं लेबरच्या सहाय्याने 6000 रुपये खर्च येतो। त्यापासून शेतकऱ्यांची बरीच बचत होते। 1 एकर शेतात सुमारे 30 ते 35 मजूर दिवसभरात 1,90,000 कांदा रोप लागवड करतात। यासाठी लागवड खर्च 6000 येतो। पण या यंत्रानं दिवसाला 5 मजूर आणि 1 चालक असे 6 जण तब्बल 2.5 लाख कांदा रोपे लागवड करतात आणि खर्च येतो फक्त 1400 रुपये। 55,000 रुपये किंमत असलेल्या या यंत्राला गेल्या वर्षभरात राज्यभरासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात मधूनही मागणी होती। आता तर त्यांच्या या यंत्राला थेट दक्षिण आफ्रिका आणि केनियातूनही मागणी येत आहे। या यंत्राला पाठीमागून एक ट्रे असून यात ट्रे मध्ये रोप सेट करून ठेवली जातात आणि यांत्रिक पद्धतीने 4 ओळीत ठराविक अंतरावर या रोपांची लागवड केली जाते। लागवड करताना या यंत्रामार्फत एक निश्चित वेग ठेवला जातो। यामुळे रोपांची लागवड गादी वाफ्यावर खोलवर होते। विशेष म्हणजे या ट्रान्सप्लांटरमुळे पिकांची वेळेत लागवड होते। आज शेतकऱ्याला मजुरांचीही समस्या जाणवते, म्हणून यासाठी हे यंत्र नक्कीच फायदेशीर ठरेल। झी मीडियासाठी कोपरगावहून चेतन कोळससह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।